झी 24 तास एक पाऊल पुढे। तर विधिमंडळ हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी लावून धरलेली होती। एक आठवडा वाया गेल्यानंतर अखेर सरकार सिंचन घोटाळ्याच्या चौकशीला तयार झालंय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्याशी आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी केलेली बातचीत पाहूयात। हिवाळी अधिवेशनात तब्बल एक आठवडा वाया घालवल्यानंतर आता सरकारला जाग आलेली आहे। सिंचन घोटाळ्याची चौकशी ही आज जाहीर झालेली आहे। आपल्यासोबत आहेत विनोद तावडेजी। नेमकी काय यामध्ये घोषणा झाली? विधान परिषदेमध्ये जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी घोषणा केली की सिंचनाच्या विषयी जी चर्चा सगळी चालू होती त्याबाबत आम्ही स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम विशेष शोध पथक आम्ही नेमत आहोत आणि 31 डिसेंबरपर्यंत याच्या कार्यकक्षा टर्म्स ऑफ रेफरन्सेस याचा कालावधी सगळ्याची घोषणा आम्ही त्यातली करू। आम्ही आग्रहाने हे म्हटलं की यात माधुराव चितळ्यांसारखे प्रमुख नेमा की जे यातले तज्ज्ञ आहेत, सरकारने तत्त्वता मान्य केलं आहे आणि त्याप्रमाणे ते पुढे जाऊन त्यांच्याशी चर्चा करून ते नक्की त्यातलं करतील। फक्त एवढंच आहे की हे जर सरकारने आधी केलं असतं तर जे दिवस वाया गेले ते गेले नसते। त्यामुळे सरकारला हे उशिरा सुचलेलं शहाणपण इतकंच मी म्हणेन। एकूण किती महिन्यामध्ये ही चौकशी पूर्ण होईल, किती मागणी केली? नाही, विरोधकांनी ज्या आक्रमकतेने हा विषय लावून धरला त्यातून आज एसआयटी त्यांना घोषित करावी लागली आणि आम्ही आता असं म्हटलं की 6 महिन्यामध्ये या एसआयटीचा अहवाल आला पाहिजे जेणेकरून यातले जे कोणी दोषी असतील, जे चुकीची धोरणं असतील ती दुरुस्त करता येतील। आबांनी म्हटलेली प्रिंटिंग मिस्टेक आता पुन्हा दुरुस्त करण्याचा प्रयत्न हा परिषदेच्या माध्यमातून होतोय। लवकरच सिंचन घोटाळ्याची तथ्य ही बाहेर येतील आणि नेमकी वस्तुस्थिती लोकांसमोर येईल। सोमेश भालेरावसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।